ठाकरे बंधूंची युती हा इंडिया आघाडीचा विषय नाही असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलंय। ठाकरेंच्या युतीबाबत इंडिया आघाडीत कुणाला आक्षेप नाहीये असा दावाही राऊतांनी केला। तसंच राज ठाकरेंनी कधीही परप्रांतीयांविरोधात भूमिका घेतली नाही असंही राऊतांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्रात मराठी बोलण्यास नकार दिल्यानंतरच भडका उडतो असंही राऊतांनी सांगितलंय। यावेळी राऊतांनी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूचंही उदाहरण दिलंय, पाहूया। भावासाठी महाविकास आघाडीला जय महाराष्ट्र। राज ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडणार। उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी बुचकळ्यात। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघा भावांची युती होणार याचे स्पष्ट संकेत मिळाले। मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यावर ठाकरेंच्या ही युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंचा पक्ष हा राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे। दोन्ही भावांची युती झाली तर त्याचा इंडिया आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही असा दावा खासदार संजय राऊतांनी केला। माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची युती आहे हा इंडिया ब्लॉकचा विषय, हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भूमिकांवरती राष्ट्रीय स्तरावर कधीच चर्चा होत नाही। गुरुचा एकत्र येण्याचा निर्णय माननीय राज आणि उद्धव साहेबांनी घेतलेला आहे, तो ते समजतात असं त्यांनी सांगितलेलं आहे। एखादा विषय पण असं ज्या विषयावर चर्चा होते कारण की महाराष्ट्राची एक मोठी कामं राहतात तर त्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये प्रत्यक्ष प्रतिनिधीच्या विषयावर चर्चा होते आणि मला असं वाटतं दोन बंधू एकत्र येण्याबद्दल इंडिया आघाडीमध्ये कोणालाही आक्षेप नाही। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती काँग्रेसला फारशी रुचलेली नाहीये। राज ठाकरे हे काँग्रेसच्या विचाराचे नाहीत असं काँग्रेस नेते खासगीत सांगतात, पण आताच काँग्रेस आपले पत्ते उघड करत नाहीये। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यानं महायुतीतल्या कुणाकुणाचा जळफाट होतोय त्याचा आनंद बहुतेक काँग्रेस घेताना दिसते। दोन बंधू एकत्र येऊ द्या। अनेकांच्या पोटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेदना होत आहेत, त्या अधिक तीव्र होऊ द्या। त्या वेदना इतक्या भयंकर असल्या पाहिजेत की त्या झोपले नाही पाहिजेत। त्या दोन भाऊ एकत्र आल्यानंतर अनेकांची झोप उडाली आहे, ते आले तर आम्हाला आनंद आहे। राहिला विषय काँग्रेसचा, त्यावेळेस योग्य तो निर्णय आम्ही घेऊ, पहिले ते दोन भाऊ एकत्र येऊ दे। शरद पवारांनीही संजय राऊतांच्या वक्तव्याला फारसं गांभीर्यानं घेतलेलं नाहीये। जेव्हा निवडणुकीबाबत चर्चेला बसू तेव्हा सगळं काही स्पष्ट होईल असं पवारांना वाटतंय। आताच राष्ट्रवादी शरद पवार पक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर काहीच बोलायला तयार नाहीये। चर्चा करून एक वर्षाचा करता येईल का हे प्रयत्न करणार। इंडिया आघाडीबाबत आता तरी विचार करण्याची वेळ नाहीये, कारण राष्ट्रीय स्तरावरच्या निवडणुकांना अजून 4.5 वर्ष आहेत। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची युती केली तरी ते दोघंच लढण्याच्या मानसिकतेत आहेत। मुंबईत त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एसपीचं त्रांगडं नको आहे। मुंबईत महाविकास आघाडी वेगळी लढणार आणि महाराष्ट्रात एकत्र लढणार हा विचारही न पटणार आहे। त्यामुळे राज उद्धव ठाकरे युती महाविकास आघाडीच्या मुळावर तर येत नाहीये ना अशी चर्चा आता सुरू झाली आहे। अमर काणेसह उर्वशी खोना, झी 24 तास, नवी दिल्ली।